वसई, विरार, नालासोपारा, मुंबई शेजारची ही शहरं सध्या पाण्यात आहेत। गेल्या 5-6 दिवसांमध्ये सतत कोसळणाऱ्या पावसामुळे या तिन्ही शहरांना मोठा फटका बसलाय। फक्त हीच शहरं नाहीत तर राज्यातल्या इतर अनेक भागातही मुसळधार पावसानं कहर केलाय। बघूया याच सगळ्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। रस्त्यांवर गुडघाभर पाणी, वीज पुरवठा खंडित, पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि हजारो नागरिकांचे हाल। नगर सेवक कोई पता नहीं है। हम लोग 4 दिन से जायरस का पानी पी रहे हैं। बहुत पानी भरा उमनगर में और लाइट नहीं है। 5 दिन हो गया। जॉब लागली आणि समज रात्री हार्ट अटॅकला फोन पण बंद पडलेले। वसई, विरार, नालासोपारा, मुंबई लगतच्या या शहरांना गेल्या 5 ते 6 दिवसात पावसानं असं झोडपून काढलं की त्यामुळे इथे पूरस्थिती निर्माण झाली ती अजूनही कायम आहे आणि त्यामुळे इथले नागरिक एक मिनिट अक्षरशः जीव मुठीत धरून काढतायत। वसई, विरार आणि नालासोपारामध्ये आज सलग तिसऱ्या दिवशी ही भयानक परिस्थिती आहे। मी आता सध्या उभा आहे नालासोपारा पूर्वेकडील संयुक्त नगर येथे। हा उंच एरिया आहे। बहुतेक वेळा पावसाळ्यामध्ये इथे पाणी साचत नाही आहे, मात्र आज भयानक अशी परिस्थिती बघितली तर गुडघाभर पाणी या ठिकाणी साचलेलं आहे। या सगळ्या परिस्थितीत वसई, विरारमध्ये वीजही नसल्यानं नागरिक त्रस्त झालेत। काही संतप्त नागरिकांनी महावितरणच्या विरोधात घोषणाही दिल्या। इथल्या लोकप्रतिनिधींनाही पुराच्या पाण्यानं तडाखा दिलाय। वसई विरारच्या आमदार स्नेहा दुबे यांच्या घराबाहेर पाणी साचलं होतं। वसई विरारचे आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या घराबाहेर आपण पाहिलं तर नदी एवढं पाणी सध्या आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आमदारांच्याच घरी पाणी असेल तर वसई विरारमध्ये काय परिस्थिती असेल याचा आपण विचार करू शकतो। मोठ्या प्रमाणावरती पाणी सध्या या सोसायटीमध्ये भरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। या सगळ्या परिस्थितीमुळे इथली लोकल सेवा विस्कळीत झाली होती। नालासोपाऱ्याच्या पूर्वेकडचा रेल्वे स्थानक परिसर सलग तिसऱ्या दिवशीही पाण्याखाली होता। सलग तिसऱ्या दिवशीही नालासोपारा पूर्वेकडील जो स्टेशन परिसर आहे हा जलमय आहे। मी आता सध्या बघू शकता की गुडघ्याच्या वरती इथपर्यंत पाणी आहे आणि या ठिकाणी आपण जर हा समोरचा पुढचा जर भाग बघितला तर प्रवासी येत आहेत लोकल पकडण्यासाठी। भयानक अशी वास्तवता आपण जर बघितलं तर गुडघ्याच्या वरती पर्यंत पाणी आहे, त्यातपर्यंत येत आहेत। एक खाजगी बस आहे जी बंद पडलेली आहे। केवळ वसई, विरार, नालासोपाराच नाही तर राज्यभरात सर्वदूर पाऊस कोसळतोय। रत्नागिरीत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्हाभरात सतर्कतेच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या। कोकणात पावसाळ्यातलं पर्यटन किंवा धबधबे आपणा सर्वांना अधिक खुणवतात, पण साधारणपणे रत्नागिरी जिल्ह्याचा जर विचार केला तर ज्या ठिकाणी प्रमुख धबधबे आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये पाणी असतं किंवा अगदी काही समुद्रकिनारे आहेत ज्या ठिकाणी देखील पावसाळ्यामध्ये जाण्याचं धोक्याचं असतं। राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। त्यांनी अशा धोकादायक ठिकाणी जाण्यासाठी बंदी आदेश द्या असं प्रशासनाला सांगितलेलं आहे। नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, त्यामुळे आज जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती। जोरदार पावसामुळे राज्यभरातील जलसाठ्यांमध्ये वाढ पाहायला मिळाली। पुण्याचं कुकडी धरण, पालघरचं धामणी धरण, सोलापूरचं उजनी धरण तर साताऱ्याचं कोयना धरण या धरण क्षेत्रांमध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे। पण असं असलं तरी मराठवाडा आणि विदर्भात मात्र चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे। जायकवाडी आशिया खंडातलं सर्वात मोठं मातीचं धरण 102 टीएमसी एवढी अजस्र जलक्षमता असलेल्या या धरणामध्ये आता केवळ 28% एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे।
थोडीशी दिलासादायक बाब म्हणजे नाशिकमध्ये झालेल्या पावसानंतर 1,500 क्युसेक्स एवढी आवक सध्या जायकवाडी धरणामध्ये सुरू आहे. मात्र हवी तेवढ्या प्रमाणावरती जायकवाडीत अजूनही आवक आलेली नाही. सध्या मुंबईसह कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. प्रशासनही परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी झटतंय, पण अद्याप या भागात पावसाचा जोर मात्र कायम आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.